लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी शेवटच्या टप्प्यात आली असून सर्वच निवडणुकीत आपले आपले पक्ष कंबर कसली असून दिनांक 19 एप्रिल रोजी नांदेड लोकसभा मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार तथा विद्यमान खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर आपले नशीब दुसऱ्यांदा आजमावत असून त्यांच्या प्रचारार्थ शहरातील मोंढा भागातील सुभाषगंज येथे रात्री जाहीर सभा पार पडली। त्यात राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा नवनिर्वाचित राज्यसभेचे खासदार अशोक चव्हाण यांनी उपस्थित जनतेला आपल्या भाषणात विकसित भारताचं स्वप्न साकार करण्यासाठी मोदींच्या उमेदवारांना लोकसभेत निवडून देत जागतिक पातळीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींना पुन्हा सक्षमपणे नेतृत्व करण्यासाठी संधी उपलब्ध करून देण्यासाठी आवाहन केलं। तसेच 2047 वर्षी भारत देश हा पूर्णतः विकसित होईल आणि आपला ठसा जगाच्या पाठीवर निर्माण करेल असं यावेळी आपल्या भाषणात चव्हाण यांनी सांगितलं। यावेळी नांदेड लोकसभा मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार प्रतापराव पाटील चिखलीकर, श्रीजा चव्हाण, माजी आमदार अमरनाथ राजूरकर, भाऊराव चव्हाण, कारखान्याचे उपाध्यक्ष नरेंद्र चव्हाण, माजी नगराध्यक्ष नारायण कोत्तावार, युसुफ सेठ बागवान, प्रवीण गायकवाड, चेअरमन गणपतराव कदम, बालाजी खटिंग, गोविंद गोपनपल्ले, खंदीर कुरेशी, हामिद भाई भंगारवाले, महिला मोर्चा अध्यक्ष देशमुख, शहराध्यक्ष दीपा गोडसे, सभापती मसजा भांगे, कोमल जसवाल, रामसिंग चव्हाण, डॉक्टर संदीप पंचलिंग, गंगाधर डांगे यांच्या इतरांनी उपस्थिती होती। सभा यशस्वी करण्यासाठी संजय अग्रवाल, सुनील शेटे, रामसिंग चव्हाण, मुन्ना चांडक, उत्तम चव्हाण, श्यामचंद्रे, कान्होबा बिस्मिल्ले, गजानन कमळे, प्रभाकर पांचाळ यांच्यासह इतरांनी परिश्रम घेतले। तालुका मुदखेड, जिल्हा नांदेडहून प्रतिनिधी अतिक अहमद। आपण सातत्याने बघत असतो सोशल मीडिया असेल, इलेक्ट्रॉनिक मीडिया असेल आणि त्याच्यामध्ये सातत्याने एक डायलॉग येत असतो, मोदी है तो मुमकिन है। आणि मोदी साहेबांनी मुमकिन करून टाकलं की गेल्या अनेक वर्षापासून चव्हाण साहेबांचा आणि माझा संघर्ष होता तो मोदी साहेबांमुळे आता संपलेला आहे। अनेक वर्ष चव्हाण साहेबांनी एकमेकांच्या विरोधात होतो, मत राहणार नाही, वेळेचं बंधन आहे, 10 वाजता सभा संपवायची आणि चव्हाण साहेबांना ऐकायचं। पण मी तुम्हाला एवढंच सांगणार आहे की आता आम्ही एकत्र आलो ते शेवटपर्यंत एकत्र राहण्यासाठी आलो। एवढे या ठिकाणी आपल्या सगळ्यांच्या साक्षीने सांगतो, उद्या होणाऱ्या 26 तारखेच्या निवडणुकीत आदरणीय देशाचे पंतप्रधान प्रवीणजी, मला ते आठवण होती पण माझं भाषण संपल्यावर ते करून करायचे थांबलो। आदरणीय मोदी साहेबांना देशाचं पंतप्रधान करण्यासाठी माझ्यासारख्याला कार्यकर्त्याला, माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला आशीर्वाद द्यावे आणि कमळाच्या समोरचं बटन दाबावं विनंती करण्यासाठी आपल्याकडे आलेला आहे। 5 वर्षाचा नेतृत्व होता, निश्चितपणाने मला देता आला असता पुढच्या कार्यक्रमात देईल। ही निवडणूक देशाची निवडणूक आहे। ही निवडणूक देशाचं नेतृत्व कोणी करावं, देश कोणाच्या हातामध्ये सुरक्षित राहणार आहे याची ही निवडणूक आहे। एखाद्या ठिकाणी रस्ता झाला असेल, एखाद्या ठिकाणी नाली झाली असेल नसेल, त्याच्यासाठी विधानसभेची निवडणूक आहे, जिल्हा परिषदेची आहे, नगरपालिकेची निवडणूक आहे, पण ही निवडणूक देशाची निवडणूक आहे। आज मोदी साहेबांकडे पूर्ण जग एका आशेने बघते, भारत हे जगाचं नेतृत्व करणार आहे आणि भारत हे जगाचं नेतृत्व करावं
यासाठी मोदी साहेबांच्या पाठीमाग आपल्याला ताकद उभी करायची आहे. अनेक विकासाची कामं झाली. नॅशनल हायवेचं जाळं निर्माण झालं, रेल्वेचं जाळं निर्माण झालं, विमान सेवा नांदेडला सुरू झाली. उद्योगधंदे येण्यासाठी ज्या ज्या प्रक्रिया कराव्या लागतात त्या प्रक्रिया पूर्ण झाल्या. अनेक ग्रामीण भागामध्ये हर घर नल योजनेची कामं सुरू झाली. ही सगळी संकल्पना साहेबांच्या नेतृत्वात झालं. त्याला मतदान करायचं नाही. 80 कोटी जनतेला फुकट धान्य देण्याचा निर्णय आदरणीय मोदी साहेबांनी घेतला. त्याला मतदान करायचं आहे. मोदी साहेबांनी ज्या ज्या योजना आणल्या त्या योजनेला मतदान करण्याची संधी उद्याच्या 26 तारखेला आपल्याला येऊन सुटलेली आहे. अशोकराव चव्हाण साहेबांनी मी एकत्र आल्याच्या नंतर अनेक जण मला सांगतायत की निवडणूक तुम्ही जिंकणार आहात. मला पण त्याची खात्री आहे. पण मला आपल्याला एक अपील करायचं आहे, आपल्याला एक विनंती करायची आहे की उद्याच्या 26 तारखेला नांदेड जिल्ह्याची जनता मोदी साहेबांवर किती प्रेम करते हे दाखवून देण्याची संधी आपल्याकडे आहे. ज्या नेत्यांनी शेवटच्या घटकापासून 140 कुटुंबाचं नेतृत्व केलं ते करायचे आहे. मोदी साहेब 10 वर्षापूर्वी पंतप्रधान झाले. असं कुठं घडले गाव की टोल नाका आला, हिंदूच्या गाडीला 100 रुपये टोल आणि मुस्लिमांच्या गाडीला 200 रुपये टोल आहे का? मोदी साहेबांची योजना आली. मोदी साहेबांनी 140 कोटी कुटुंबाचं नेतृत्व करण्याची भूमिका घेतलेली आहे. पण खालची मंडळी स्वतःच्या स्वार्थासाठी जाती जातीमध्ये भांडण लावण्याचा प्रयत्न करत आहे. अशा लोकांपासून आपल्याला सावध राहायची अशा पद्धतीची विनंती आहे. मित्रो, मागच्या काही दिवसापूर्वी मुदखेडच्या रेल्वे स्टेशनचं भूमिपूजन आदरणीय मोदी साहेबांच्या हस्ते ऑनलाईन झालं. उमरीच्या रेल्वे स्टेशनचं भूमिपूजन झालं. धर्माबादच्या रेल्वे स्टेशनचं भूमिपूजन झालं. भोकरच्या रेल्वे स्टेशनचं भूमिपूजन झालं. मुदखेड पासून मनमाड पर्यंत इलेक्ट्रिफिकेशनचं काम झालं. मुदखेड पासून मनमाड पर्यंत डबल ट्रॅकचं काम आणि ग्रामीण भागातून आलेले सर्व माझे सहकारी मित्र, अनेक सभा मुदखेडच्या प्रांगणामध्ये झाल्या, पण एवढी मोठी सभा मी कधीही पाहिली नव्हती. ये मुदखेड का लोगों का प्रेम मेरे पे है. लाख लाख आभार आपल्या सर्वांचे मानतो मी. या मुदखेडने मला नेहमी साथ दिलेली आहे. या मुदखेडच्या लोकांचं अफाट प्रेम माझ्या परिवारावर आहे, माझ्यावर आहे. आणि मी सुद्धा या प्रेमाची उतराई मी किती जरी कामं केली तरी मी पुरी करू शकत नाही. एवढं अफाट प्रेम तुम्ही लोकांनी मला दिलेलं आहे. मित्रों, वक्त बदल गया, हम नहीं बदलेंगे, आप नहीं बदलेंगे. आम्हाला मुदखेडमध्ये काम करायचं आहे. भोकर विधानसभा मतदारसंघामध्ये जास्तीचं काम करायचंय आणि पुढील 5 वर्ष मुदखेड को नांदेड़ जिले की सबसे टॉप शहर में मेरा मुदखेड आना चाहिए. काय कमी झालं मुदखेडला मला सांगा. आज मुदखेडचा चेहरा मोहरा, ज्याने ज्याने मुदखेड पाहायला मुदखेडचा चेहरा मोहरा बदलला. अंडरब्रिज झाला, काही लोकांनी 10 वर्ष होऊ दिला नाही तरी मी केला. अडवणारे आता दुसरीकडे आहेत. आडवाआडवी करायची कामं त्यांनी केली. मुदखेडचा अंडरब्रिज झाला, बायपास झाला, स्टेडियमचं काम लवकर सुरू होणार आहे. पाणी पुरवठा योजना आपल्या परिसरामध्ये, पाणी मुदखेडमध्ये प्रत्येक गल्ली बोळामध्ये आता नळाला पाणी येणार आहे. स्मशानभूमीचं काम झालं, चौकडून रस्ते झाले. मुदखेडला जी कामं कधी 40 वर्षात झाली नव्हती ती 10 वर्षात अशोक चव्हाणांनी केली की नाही.
गेली की नाही गेली तर पुढे सुद्धा 5 वर्षामध्ये आपल्याला ह्याच्यापेक्षाही मोठी छलांग मारायची. छोटा मोठा विरोध सोडून द्या. मला काय फिकर नाही. आले तर आले, गेले तर गेले, मला काय करत. तुम्ही माझ्या बरोबर आहात की नाही? तुम्ही माझ्या बरोबर आहात. मला दुसरी कुठली फिकीर मित्र नाही. आणि म्हणून मला मुदखेडवासियांना आश्वासित करायचे आहे, कुठलाही भेदभाव नाही राहणार. आपके लिए जो मैं पहले था वही आज हूं और आगे भी वही रहने वाला हूं. फिकर करायची गरज नाही. माझ्या इथल्या मुस्लिम बांधवांना, दलित बांधवांना मुद्दा अपील करायची है. बहुत कुछ उल्टी सीधी बातें कही जाती है और जो करने वाले वही लोग हैं जिन्होंने मुदखेड़ में कभी किसी का अच्छा किया नहीं. मैं तुम्हारे लिए हूं, पहले था, आज हूं और आगे भी रहूंगा. कोई चिंता मत करो. अशोक चव्हाण दिल से बड़ा है, छोटा नहीं है दिल से. मुदखेडच्या गोलेवार समाजाला, मुदखेडच्या गरीब माणसाला, जितके 18 पगड जाती मुदखेडमध्ये आहेत त्या सगळ्याला न्याय या सरकारमध्ये, दिल्लीमधल्या सरकारमध्ये अशोक चव्हाण दिल्याशिवाय राहणार नाही. ते स्पष्टपणे या ठिकाणी सांगतो. और मैं जबान का पक्का हूं. ही पहिली बार नाही है. जे काही मुदखेडला मी बोललो ते मी करून दाखवलं की नाही? सांगा, केलं की नाही? मुदखेड शहर के लिए, मुदखेड तालुक्याला काही करत केलं नाही. सगळा जुना कालावधी आम्ही पाहिलेला. कैलासवासी शंकररावजी मारडकरला मी पाहिलेलं या ठिकाणी काम करत असताना, लढताना पाहिलंय. शंकरराव मारडकरांची आठवण आम्हाला आजही येते. या भागामध्ये काम करण्यासाठी जुनी माणसं आम्ही अजून आठवतो. बंजारा समाजाची मंडळी सुद्धा मोठ्या प्रमाणात काम करणारी, मदत करणारी. आमच्या महिला भगिनी आज काम करतात, मेहनत करतात. तेवढंच त्यांनी माझा शब्द सुद्धा मानतात. या मुदखेडला शांतता राहिली पाहिजे. या मुदखेडची प्रगती झाली पाहिजे. मुदखेडमध्ये भाईचारा राहिला पाहिजे. आणि या मुदखेडमध्ये आगामी काळामध्ये मोदी साहेबांनी जे आश्वासन दिलं, जाहीरनामा तुम्ही पाहिला असेल, त्या जाहीरनाम्यामध्ये स्पष्ट दिलंय, ये भाजप का संकल्प है. दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज चॅनल.